नांदेड जिल्ह्यामधल्या 3 तालुक्यांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय। मुखेड तालुक्यामध्ये तर ढगफुटी झाली आणि त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी शिरून घरं आणि शेती यांचं मोठं नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड तालुक्यात ढगफुटी झाली। मुखेड तालुक्यामध्ये तब्बल 206 मिलीमीटर पाऊस झालाय। ढगफुटीमुळे लेंडी नदीला पूर आला। रावणगाव, भासवाडी, भिंगेली आणि हासनाळ या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं। एनडीआरएफच्या पथकाने रावण गावातून 256 जणांना बाहेर काढले। हे नागरिक 12 पेक्षा जास्त तासांपासून घरात अडकून पडले होते। मुखेड तालुक्यामधील मुक्रमाबाद गावामध्ये पुराच्या पाण्यामध्ये बुडून 40 ते 50 म्हशींचा मृत्यू झालाय। मुखेड तालुक्यामधल्या हसनाळ गावाला पुराचा पाण्याचा वेढा पडलाय। एनडीआरएफच्या पथकाने महिला, लहान मुलं आणि वृद्धांना बाहेर काढलं। देगलूर तालुक्यामधील हानेगाव परिसरातही ढगफुटी झाली। शेतकऱ्यांचं तोडणीला आलेलं मुगाचं पीक पाण्यात गेलं। नांदेडच्या लोहा तालुक्यामधील भेंडेगावमध्ये काही नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकले। भेंडेगावमध्ये शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यामधल्या देगलूर मुक्राबाद रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं होतं। रस्त्यावरच्या गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या। नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या तारदडवाडी गावातले रस्ते पाण्यात गेले। अंत्यविधीसाठी सुद्धा नागरिकांना जीव धोक्यात घालून जावं लागलंय। नांदेडच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। जुन्या नांदेड शहरामधील पुलाला नदीचं पाणी टेकलंय। विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। लातूर जिल्ह्यामधल्या उदगीर तालुक्यातील धडकनाळ आणि बोरगाव गावामध्ये लेंडी नदीच्या पुराचं पाणी शिरलं। त्यामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय। गेले 2 दिवस आणि पुढचे 3 दिवस बीड, लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड च्या भागामध्ये 206 mm पाऊस पडला, म्हणजे ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे। एनडीआरएफची टीम, एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता